आज आपण सेंद्रिय पद्धतीने ह्युमिक ॲसिड तयार करणार आहे। तुम्ही बघा इथे मी 3 गवऱ्या घेतलेल्या आहे आणि इथे मी संत्र्याची साले टाकायची गरज नव्हती, पण 2-4 होत्या तर टाकल्या। याला काय पाहिजे 3 गवरी मी घेतलेल्या आहे। तुम्ही गवरी कमी जास्त करू शकता आणि त्याच्याप्रमाणे आहे ना मी 1 वाटी इथं बेसन पीठ घेणार आहे आणि 1 वाटी तुम्ही जुनं थोडंसं आंबटवालं दही घेऊ शकता आणि त्याच्यासोबत मोहरी आपली जर राहते स्वयंपाकघरातली ती वाटून मी सुद्धा 1 वाटी म्हणजे थोडी कमी एका वाटीला एवढं हे प्रमाण घेतलेलं आहे। हे सर्व मिश्रण मी असंच पाण्यामध्ये 15 दिवस भिजत ठेवलेलं आहे। याचा थोडासा वाससुद्धा यायला लागतो, कारण याच्यामध्ये एक प्रकारचं ॲसिड तयार होते, म्हणजेच एक गॅस तयार होते आणि त्याच्यामुळं याच्यामध्ये तुम्ही थोडंसं झाकून ठेवू शकताय, कारण माशी मच्छर हे काही होऊ नये म्हणून। अशा पद्धतीने बघा हे सर्व मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आणि ह्या गौरीवर मी एक ईट ठेवली आहे, कारण त्या अशा वर येत होत्या। आणि हे आहे आपलं दही टाकून घेते। 1 पाव मी दही इथं वापरलेलं आहे आणि इथं बघा अशा पद्धतीने फक्त मी 15 दिवसात एकदा वर खाली केलं होतं, बाकी हे असंच झाकून ठेवलं होतं। आता आपलं हे खूप छान तयार झालेलं आहे आणि हे खत इतकं उपयोगाला येणार आहे ना, हे एक प्रकारचं वनस्पतीचा पचनसंस्थेचा भाग असतो आणि हे ह्युमिक ॲसिड काय करते, आपल्या मातीत वाहून जाणाऱ्या आवश्यक घटकांना ते रोखून ठेवते। ह्युमिक ॲसिड हे 70% जमिनीमध्ये आणि 30% काम हे पानावर होते। हे ॲसिड आपण सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं आहे म्हणून हे खूप उपयुक्त असं असते। केमिकल्सर जर वापरता तुम्ही खूप कमी प्रमाणात त्याचा वापर करू शकता आणि त्याचे नंतर आहे ना तुम्हाला फायदा लगेच दिसेल, पण त्याच्या नंतर आपली मातीसुद्धा खराब होऊ शकते। पण ऑर्गॅनिकमध्ये तसं होत नाही आणि हे खूप उपयुक्त आहे। एका बकेटमध्ये मी 1 कलरची मोठी बकेट पाण्याने भरून घेतली, त्याच्यामध्ये 2 बग हे आपलं तयार झालेलं ह्युमिक ॲसिड टाकलं आणि घरच्या घरी सेंद्रिय पद्धतीने बनवलेलं आपल्या झाडं ताजेतवाने बनवेल, आपल्या झाडं चमकदार होतील, आपल्या झाडांची ग्रोथ चांगली होतील, फळंही लागायला मदत होईल। फक्त ऑर्गॅनिक गोष्टीचा लगेच तुम्हाला उपयोग केल्याबरोबरच फायदा दिसत नाही, त्याला हळूहळू रिझल्ट येतात आणि त्याचा रिझल्ट मात्र खूप छान असतो। हे ऑर्गॅनिक पद्धतीचं असल्यामुळे आपण प्रत्येक झाडावर याचा उपयोग करू शकतो आणि हे महिन्यातून 2 वेळा उपयोग केला तरी चालेल। आता माझ्याकडे खूप झाड आहे म्हणून मी तुम्हाला अर्ध्या झाडांना करून दाखवते, बाकीची झाडं तुम्हाला दाखवते। बघा हे पपईचं झाड आपलं किती मोठं आणि किती जाड झालेलं आहे, फक्त हे ऑर्गॅनिक खताचा उपयोग करत असते बागेमध्ये। वॉटर लिलीला बघा खूप कमी प्रमाणात देते, कारण केमिकलचा वापर करत नाही आणि त्यांना खाण्यासाठी काहीतरी लागतेच, म्हणून हे थोडं थोडं खत मी देत आहे, सर्वच झाडांना देते। हे वनस्पतीच्या मुळांना विकास अधिक होतो आणि प्रकाश संश्लेषण देखील वाढवतो। अशा पद्धतीने तुम्ही सेंद्रिय पद्धतीने घरच्या घरी ह्युमिक ॲसिड तयार करू शकता आणि बागेमध्ये उत्तम रिझल्ट तर मिळणारच आहे। प्रत्येक झाडाला तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता। नेहमी नाही तरी वर्षातून एकदा मी हे करतच असते आणि आपल्या झाडांना देत असते। झाडांची सुद्धा रोगप्रतिकारशक्ती याच्यामुळे वाढते आणि असेच जीवाणू झाडामध्ये तयार होतात ना, की जे आपल्या झाडांच्या ग्रोथसाठी आवश्यक असतात, जसे गांडूळ झाले अशा पद्धतीचे। आणि इथे बघू शकता आपल्या आता एक गोष्ट विसरली आणि आता अचानक लक्षात आलं माझ्या, की मी याच्यामध्ये गूळसुद्धा टाकलेला आहे आणि तो मला तुम्हाला दाखवण्याचं विसरली। म्हणजे आपल्या ह्युमिक ॲसिडमध्ये काय काय राहणार आहे, गौरी शेणाने बनलेली, त्याच्यानंतर आपल्या याच्यात आपण दही, बेसन, गूळ आणि मोहरी टाकलेली आहे। अशा पद्धतीने बघा आता बाकीची झाडंसुद्धा तुम्हाला दाखवते। हे मलबेरीचं झाड 3-4 महिन्याचं झालेलं आहे, पण मला याने बरेचसे फळं खायला दिलेले आणि मी काय करते थोडी याची वरून अशी कट करत राहते ना, त्याच्यामुळं आणि अशा पद्धतीने बघा आपलं चिकूचं झाडसुद्धा किती छान ग्रोथ घेत आहे। यावर्षी पहिल्यांदा 3-4 चिकू दिले आणि खूप गोड होते, ते खाल्लेले आहे मी। आणि अशा पद्धतीने आपले सगळे झाडं इकडे लावलेले मी ग्रीन, कारण ह्या सर्व झाडांना मला द्यायचं आहे, पण एकाच टाईमला मी देत नाही आहे, कारण बाग खूप मोठी झालेली आहे आता हळूहळू आणि बाकी कामासोबत आधीही जास्त कामं बागेमध्ये असतात। आणि पेरूच्या झाडाला तर बघा 15-20 पेरू लागलेले आहे, खूप छोट्याच प्लांटमध्ये लागलेलं आहे आणि हे काही पेरू आहे ना गळतील असं मला वाटलं, फुलंच गळतील असं वाटेल, पण तुम्ही बघा प्रत्येक फुलाचं फळामध्ये रूपांतर झालं आहे। पण बघा आता हात लावला आणि एक पेरू माझा खाली पडलेला आहे, तुम्हाला दाखवते किती छोटे लागले आहे, पण इतक्या प्रमाणात लागले आहे ना हे। आणि खरंच छोट्याशा कुंडीमध्ये जेव्हा इतके फळं लागतात ना, तेव्हा नवलच येते। हे फक्त ऑर्गॅनिक खताचा उपयोग करूनच माझी बाग फुललेली आहे असं मला वाटते आणि मी केमिकलचा वापर न करायचं ठरवलं होतं। काही झालं किती खराब झाली बाग ना, म्हणजे एखाद्या वेळेस कीड वगैरे झाली तरी पण मी ठरवलं होतं की पाण्यानं धुवायचं स्वच्छ, पण केमिकलचा वापर नाही करायचा। आणि तुम्ही बघा जास्वंदावर भरपूर प्रमाणात कडे आहे, कधी तर व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवताच येत नाही, जे काही आपल्याला दाखवायचं असतं ना तसं येत नाही, पण सांगू मात्र आपण शकतो। बघा आता खूप पद्धतीची तुम्हाला दिसेल। आता हे लिंबूचं झाड आहे ना, मी इकडच्या साईडनं उन्हात ठेवलं, एवढी मोठी ग्रो बॅग आणायला खूप कठीण गेलं होतं,
पण प्रत्येक झाडाला त्याची जागासुद्धा खूप महत्त्वाची असते की त्याला कोणत्या झाडाला कशी ऊन पाहिजे. तशाप्रमाणे जर आपण झाडं ठेवले ना, झाडांना भरपूर फुलं येतात, झाडांची ग्रोथ चांगली होते, झाडं हिरवीगार राहतात. आणि अशा ऑर्गॅनिक खताचा उपयोग नक्की करा, त्याच्यामुळे आपल्या बागेमध्ये होईल तर फायदाच होईल. छोट्याशा खिशामध्ये बघा कितीही कटिंग ग्रो झालेली आहे आपल्या पर्समध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला मात्र हे तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. आवडलं तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका.